विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, विषय राज्यशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तर्फे आयोजित ऑनलाइन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 11वीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मागील तासिकेला आपण राज्यशास्त्र या विषयांवर माहिती पाहिलेली आहे आणि 11वीच्या राज्यशास्त्र विषयामध्ये पहिल्या पानावर राज्यशास्त्र विषयाचं मुखपृष्ठ आपण अभ्यासलेलं आहात। तर त्या पुस्तकातील प्रत्येक पानासंबंधी प्रत्येक पेजवरची माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर दुसऱ्या पेजवर म्हणजे दुसऱ्या पानावर भारताचे संविधान आहे। आता भारताच्या संविधानाला भारताची उद्देश पत्रिका किंवा सरनामा असंही म्हटलं जातं आणि ही प्रास्ताविका संविधानाचा आत्मा आहे। आता प्रास्ताविका ही संविधानाचा आत्मा आहे, तर या संविधानामध्ये कोणकोणत्या बाबी ठळक स्वरूपात दिलेल्या आहेत त्यांची माहिती किंवा प्रस्तावना या उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेली आहे। तर सर्व विषयाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर हे भारताचं संविधान म्हणजे उद्देश पत्रिका दिलेली असते। तर या मागचा उद्देश असा आहे की भारतीय संविधानामध्ये ज्या ज्या संकल्पना स्वीकारलेल्या आहेत त्या संकल्पनेचं नाव, त्या संकल्पनेचा अर्थ संपूर्ण विद्यार्थी वर्गाला माहीत व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे। आता भारताचं संविधान पाहत असताना आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा आणि त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अशा पद्धतीची उद्देश पत्रिका आहे। तर या उद्देश पत्रिकेमध्ये पाहत असताना अनेक अशा संकल्पना इथे ठळक बाबीमध्ये नमूद केलेल्या आहेत। या संविधानाचा उद्देश, स्वरूप व माहिती पाहत असताना आपल्याला 3 टप्प्यामध्ये त्याचा आपल्याला माहिती संकलन करता येईल किंवा माहिती पाहता येईल। तर मी 3 टप्पे बनवलेले आहेत प्रास्ताविकेचे घटक म्हणून। तर पहिला टप्पा आहे स्त्रोत, दुसरा आहे प्रास्ताविकेचे घटक मध्ये स्वरूप आणि तिसरा मुद्दा आहे उद्देश। आता स्त्रोत या भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेमध्ये किंवा उद्देशिकेमध्ये स्त्रोत सांगितले आहे, कारण हे संविधान संपूर्ण भारत जनतेने स्वतःला अर्पण केलेलं आहे। म्हणजे स्त्रोत आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतातले सर्व नागरिक, सर्व जनता हे संविधानाचं काय आहे, स्त्रोत आहेत, त्यांनी ते स्वतः अंगीकृत केलेलं आहे। या उद्देश पत्रिकेमध्ये दुसरा मुद्दा पाहायला असता भारताचं संविधान कशा पद्धतीने तयार झालेले आहे आणि भारतीय संविधानामध्ये कोणकोणत्या संकल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत त्याला आपण स्वरूप असं म्हणू शकतो। तर स्वरूपामध्ये भारताचे एक सार्वभौम असा शब्दप्रयोग वापरलेला आहे। आता सार्वभौम या शब्दाचा अर्थ पाहत असताना
सार्वभौम याचा अर्थ असा होतो की आपला भारत देश अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या स्वतः निर्णय घेऊ शकतं. आपल्या अंतर्गत आणि बाह्य दृष्टीने आपल्या निर्णयावर कुठलाही प्रेशर किंवा दबाव आणणारी कोणतीही दुसरी संस्था नाही. म्हणजे भारत अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या काय आहे, स्वतंत्र आहे असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे भारत अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या काय आहे, स्वतंत्र आहे. स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येतात. आपल्या निर्णयावर कुठलाही बाहेरचा देश आपल्याला दबाव टाकू शकत नाही. म्हणून भारत सार्वभौम आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शब्दप्रयोग सांगितलेला आहे समाजवादी. आता समाजवाद या शब्दाचा अर्थ पाहत असताना आपल्याला युरोपामध्ये जावे लागेल. कारण जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये समाजवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये समाजवादाचा सिद्धांत मांडला आणि जर्मन हा देश युरोपात आहे. कारण युरोपामध्ये काही जनता ही गरीब होती तर काही जनता ही श्रीमंत होती. तर त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत या दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद होता. तर समाजवादाचा अर्थ असा होता की संपत्तीचे वितरण सारख्या प्रमाणात करणे. म्हणजे संपूर्ण समाज हा सारख्या धर्तीवर निर्माण झाला पाहिजे अशी या समाजवादाची विचारसरणी होती. म्हणजे प्रत्येक समाजाकडे सारखी संपत्ती असावी, गरीब आणि श्रीमंत असा कुठलाही भेदभाव किंवा दुजाभाव राहू नये. मग गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव नष्ट करण्यासाठी गरीब वर्गांना तिथे क्रांती करावी लागली, विद्रोह करावे लागलेत आणि तो समाजवादाचा सिद्धांत तिथे रूढ झाला. परंतु भारताच्या संविधानामध्ये जो समाजवाद हा शब्द अंतर्भूत किंवा समाविष्ट करण्यात आलेला आहे तो क्रांतीतून किंवा विद्रोहातून निर्माण झालेला नाही, तर भारताचं संविधान निर्माण झालं तेव्हापासून भारतीय जनतेला तो आपोआप मिळालेला आहे. म्हणून या समाजवादाचा अर्थ लोकशाही समाजवाद आपल्याला म्हणता येईल. म्हणजे लोकांना भारतीय संविधान लागू झालं त्या दिवसापासून समाजामध्ये कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण समाजाला सारखी वागणूक देणे हा त्याचा अर्थ भारतीय संविधानामध्ये पकडला जातो किंवा धरला जातो. त्यानंतर धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष याचा अर्थ कोणताही धर्म हा राज्याचा नाही. राज्य धर्मानुसार कधीही भेदभाव करू शकणार नाही. म्हणजे प्रत्येक धर्म हे सारखे आहेत. म्हणजे धर्माधर्माच्या नावावर कोणताही भेदभाव न करता सर्व धर्माला सारखी वागणूक देणे त्याला धर्मनिरपेक्ष असं म्हणता येईल. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे किंवा भारताचा जो सरकार आहे किंवा राज्य आहे धर्माच्या नावावर कधीही भेदभाव करू शकत नाही. त्यानंतरचा संकल्पना आहे लोकशाही. तर लोकशाही ही संकल्पना अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष किंवा माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या शब्दामध्ये किंवा याच्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येईल. लोकशाहीला इंग्रजीमध्ये डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. लोकशाही अब्राहम लिंकन यांच्या शब्दानुसार लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले शासन म्हणजे लोकशाही होय. म्हणजे हे शासन लोकांचे आहे, हे शासन लोकांसाठी आहे आणि ते लोकांकडून चालविल्या जाते असा अर्थ लोकशाहीचा समजलेला आहे. त्या पुढे जाऊन लोकशाहीची आणखी दोन प्रकार पडतात. एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरं अप्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल असा लोकशाहीचा किंवा डेमोक्रेसीचा अर्थ समजला जातो. त्यानंतर गणराज्य.
गणराज्य याचा अर्थ की या राज्याचा जो कोणी प्रमुख असतो, राष्ट्रपती, वास्तविक प्रमुख पंतप्रधान, हे दोन्हीही प्रमुख म्हणजे वास्तविक प्रमुख आणि नामधारी प्रमुख म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन्हीही प्रमुख वंश परंपरेने आपल्या पदावर न येता जनतेतर्फे किंवा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत त्या पदावर येतात, त्याला गणराज्य असं म्हटलं जातं. म्हणजे भारत हे गणराज्य आहे, कारण भारतातले हे दोन्हीही प्रमुख राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन्ही प्रमुख जनतेद्वारे किंवा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे त्या पदावर येत असतात. आणि म्हणूनच या राज्याचा प्रमुख अप्रत्यक्ष पद्धतीने जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत निवडून येत असतो. म्हणूनच भारत हे गणराज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे संपूर्ण शब्द भारतीय संविधानाचं काय दाखवत असतं, स्वरूप दाखवत असतं. त्यानंतर उद्देश या प्रास्ताविकेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे शब्दप्रयोग टाकलेले आहेत. आता या उद्देश पत्रिकेचा उद्देश असा आहे की हे संविधान प्रत्येकाला न्याय भूमिकेतून निर्णय देण्याचं काम करेल. संविधान प्रत्येक व्यक्तींसाठी, प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक समाजासाठी एकाच पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि अन्यायी व्यक्तीला शिक्षा देणे, अन्यायी व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आणि जो व्यक्ती गुन्हेगार आहे, ज्या व्यक्तीने कायद्याचा भंग केलेला आहे, अशा व्यक्तीला शिक्षा देण्याचं कार्य सुद्धा संविधानामार्फत न्यायपालिका करेल असा त्याचा अर्थ समजला जातो. स्वातंत्र्य, भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारतीय संविधानामध्ये असं नमूद केलेलं आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क दिलेली आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहे. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. त्याचबरोबर भारतातील जनतेला सुद्धा स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क सुद्धा बहाल केलेला आहे. त्यांच्या हक्कांवर कोणीही दबाव आणून ते हक्क हिरावून घेऊ शकत नाही असा याचा अर्थ होतो. आणि जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर भारतीय संविधान त्याला मिळालेले हक्क त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न हे भारतीय संविधान करेल असा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतरचा आहे समता. समता म्हणजे भारतातील प्रत्येक घटकांना, धर्म असो, समाज असो, विविध पंथ असो, स्त्री आणि पुरुष असो, अशा प्रत्येक पंथ ग्रंथांना इथे समतेच्या दृष्टिकोनातून वागविलं गेलं पाहिजे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक भाषा बोलल्या जातात. भारत हा देश विविधतेमध्ये एकता असं म्हटलं जातं, कारण भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये विविध धर्म आहेत, प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे आणि विविधतेमध्ये एकता साधायची आहे. धर्म जरी वेगळा असला, भाषा जरी वेगवेगळी असली, प्रत्येकाचे सण उत्सव जरी वेगवेगळे असले, तर प्रत्येक धर्मामध्ये आणि जातींमध्ये समता हा शब्द रुजविला गेला पाहिजे. अशा पद्धतीने या प्रास्ताविकेचे घटक आपल्याला समजून घेता येते. आणि ही प्रास्ताविका म्हणजे भारतीय संविधानाचा एक आत्मा आहे असं आपल्याला म्हणता येईल, की आरसा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि भारतीय संविधानाच्या बाबतीत जर विचार करायचा झाल्यास तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. आणि भारतीय राज्यघटना लिहिण्याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. आणि हे संविधान केव्हा लिहून पूर्ण झाले तर या प्रास्ताविकेमध्ये सांगितलेले आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून ते पूर्ण झाले. आणि लिहून पूर्ण झालेल्या संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर 26 जानेवारी 1950 मध्ये
या संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली। याचा अर्थ पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली आणि हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून पूर्ण झालं। त्या 2 बैठकीमधला जो कालावधी आहे त्याला भारतीय राज्यघटनेसाठी लिहायला किती कालावधी लागला असा त्याचा अर्थ होतो। तर भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 23 प्रकरणं असून 395 कलमे आणि 10 परिशिष्टे आहेत। आता भारतीय राज्यघटना हे जरी आपलं पहिलं प्रकरण नसलं तरी एक राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून भारतीय संविधानाचा भारतीय उद्देश पत्रिकेचा आपल्याला थोडीफार माहिती असणे अत्यंत हिताचे आणि उपयोगाचे ठरणार आहे आणि म्हणूनच त्या संदर्भाची माहिती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दुसऱ्या पानावर आहे राष्ट्रगीत। हे राष्ट्रगीत आपण पहिल्या वर्गापासून तर वर्ग 11वी 12वी पर्यंत आपण म्हणत आलेला आहात। जन गण मन अधिनायक जय हे। तर या राष्ट्रगीतेचा बाबतीत जर विचार केला तर हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे आणि हे राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाच्या संविधान सभेने आपल्या भारत देशासाठी हे राष्ट्रगीत म्हणून लागू केलेलं आहे, स्वीकारलं आहे। त्यानंतर प्रतिज्ञा आहे। ही प्रतिज्ञा आपण नेहमी पहिल्या वर्गापासून तर आजपर्यंत आपण म्हणत आलेलो आहोत आणि या प्रतिज्ञेच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने राज्यशास्त्रामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत या प्रकरणाची माहिती इथे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर राज्यशास्त्रामध्ये एकूण 4 भाग केलेले आहेत। एक आहे पहिला भाग राजकीय संकल्पना, दुसरा भाग आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण, तिसरा भाग आहे लोक प्रशासन आणि चौथा भाग आहे आंतरराष्ट्रीय संबंध। तर या राजकीय संकल्पना ह्या पहिल्या भागामधून एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्याला काय काय आत्मसात करायचं आहे, काय काय शिकायला हवं, म्हणजे विद्यार्थ्याच्या अंगी कोणत्या क्षमता येणे गरजेचं आहे आणि त्या क्षमता विद्यार्थ्याच्या अंगी रुजविण्यासाठी शिक्षकांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पाहिजे या संदर्भाचा इथे विचार करणे गरजेचे आहे। तर या राजकीय संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये कोणत्या क्षमता अंगी रुजणे महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये आहे राज्य आणि आधुनिक राज्यसंस्थेचा उदय या संकल्पना स्पष्ट करता येणे महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना। तर राज्य म्हणजे काय आणि आधुनिक राज्यसंस्थेचा उदय या दोन्हीही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये येणे महत्त्वाचं आहे। त्यानंतर आहे स्वातंत्र्य, समता, हक्क व न्याय या राजकीय संकल्पना जाणून घेणे। या ज्या राजकीय संकल्पना आहेत, स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य कशाला म्हणायचं, समता म्हणजे काय, हक्क कशाला म्हणायचं, भारतीय नागरिक म्हणून या नागरिकांना कोणकोणते हक्क मिळतात, न्याय ही संकल्पना कशी आहे हे सुद्धा विद्यार्थ्याने समजून घेणे गरजेचं आहे। पण या राजकीय संकल्पनाचा भारतातील सामाजिक विकासावर होणारा परिणाम जाणून घेणे महत्त्वाचं आहे। म्हणजे या पहिल्या भागातून आपल्याला या क्षमता माहित करून घेणं गरजेचं आहे। दुसरा भाग आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण। या दुसऱ्या भागामध्ये तुलनात्मक शासन असे म्हटलेला शासन म्हणजे सरकार। तर अमेरिका, इंग्लंड व भारताच्या राजकीय व्यवस्थेतील साम्य व फरकाचे मुद्दे स्पष्ट करता येईल। तर प्रत्येक देशामध्ये सरकार असतं। जगामध्ये असा एकही देश नाही की ज्या देशामध्ये सरकार नाही। मग तो भारत असो, इंग्लंड असो, अमेरिका असो, फ्रान्स असो, चीन असो, असा प्रत्येक देशामध्ये सरकार आहे आणि प्रत्येक देशामध्ये एक स्वतःची राज्यघटना सुद्धा आहे। मग इंग्लंड, अमेरिका आणि भारत याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये
काय साम्यता आहे व काय फरक आहे, भारताचं सरकार कसं आहे, इंग्लंडचं सरकार कसं आहे, अमेरिकेचं सरकार कसं आहे, त्याच्यामध्ये काय साम्य आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे, हे साम्य आणि फरकाचे मुद्दे विद्यार्थ्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर राजकीय पक्ष आणि दबावगट यांची सामाजिक व राजकीय बदल आणि आर्थिक विकासातील भूमिका सुद्धा स्पष्ट करता येणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर भारतीय न्यायमंडळाची बदलती भूमिका स्पष्टीकरणे. पहिल्या तासिकेला न्यायमंडळाची रचना आपण पाहिली. म्हणजे एक सर्वोच्च न्यायालयापासून तर तालुका न्यायालयापर्यंत न्यायमंडळाची एक साखळी तयार करण्यात आलेली आहे. आणि या न्यायमंडळाची भूमिका कशा पद्धतीने बदलत गेली ही सुद्धा क्षमता विद्यार्थ्यांच्या अंगी येणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे लोकप्रशासन. भारतीय प्रशासकीय सेवेची मूळ चौकट म्हणजे संरचना स्पष्ट करता येणे. नंबर 2, विकासाच्या प्रक्रियेत लोकप्रशासनाची भूमिका स्पष्ट करता येणे गरजेचे आहे. नंबर 3, लोकांचे प्रश्न आणि प्रशासनाची बदलती भूमिका यातील परस्पर संबंध सुद्धा सांगता येणे गरजेचे आहे. आणि ई शासनाचे महत्त्व. ई शासनालाच इंग्रजीमध्ये ई गव्हर्नन्स असं म्हटलं जातं. चौथा भाग आहे आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंध या भागामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय वादाचे महत्त्व स्पष्ट करता येणे. म्हणजे जागतिक पातळीवर काही देश एकमेकांना मदत करताना दिसतात, काही संघटना एकमेकांना मदत करताना दिसतात आणि आंतरराष्ट्रीय वादाचे महत्त्व सुद्धा या भागातून आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर समकालीन काळातील प्रादेशिक संघटनाच्या उदयामागची कारणमीमांसा करणे आणि भारताच्या अलिप्ततावादाच्या धोरणातील दृष्टिकोन सुद्धा स्पष्ट करणे म्हणजे माहीत असणे आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे इत्यादी क्षमता विद्यार्थ्याच्या अंगी या 11वीच्या राज्यशास्त्राच्या माध्यमातून येऊ शकतात. परंतु केव्हा, जर आपण चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मनात नवीन नवीन जर प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला तर या संपूर्ण क्षमता खरोखरच आपल्या अंगी येऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. आता या वर्षी म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास 3 ते 3.5 महिने शैक्षणिक वर्ष सुरू होऊ शकलं नाही आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचा कालावधी वाया गेला. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांना कमी कालावधीसाठी जास्त अभ्यासक्रम होऊ नये आणि म्हणूनच शासन स्तरावर प्रत्येक विषयाचा काही भाग हा कमी केलेला आहे, वगळलेला आहे. तर 11वी राज्यशास्त्रामध्ये कोणता भाग वगळलेला आहे म्हणजे कोणत्या भागावर 11वीमध्ये प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकणार नाही आणि कोणता भाग आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या भागावर 11वीमध्ये पेपर होतं त्या संदर्भाची माहिती इथे दिलेली आहे. तर विषय राज्यशास्त्रामध्ये एकूण आपल्याला 10 प्रकरण आहेत आणि हे 10 प्रकरण 4 भागामध्ये विभागलेले आहेत. तर सुरुवातीचा जो भाग आहे राजकीय संकल्पना त्यामध्ये 3 प्रकरणं आहेत आणि हे तिन्ही प्रकरण वगळण्यात आलेले आहेत. संपूर्ण प्रकरण वगळण्यात आलेले आहेत. इथे म्हटलेलं आहे वगळण्यात आलेला आशय तपशील म्हणजे पाठ क्रमांक 1 संपूर्ण वगळण्यात आलेला आहे, पाठ क्रमांक 2 संपूर्ण वगळण्यात आलेला आहे आणि पाठ क्रमांक 3 संपूर्ण वगळण्यात आलेला आहे. या तीनही प्रकरणावर वर्ग इयत्ता 11वीच्या परीक्षेमध्ये कुठलेही प्रश्न राहणार नाहीत, प्रश्न विचारला जाणार नाहीत. परंतु हे 3 प्रश्न या तीनही प्रकरणावर अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाईल. आता अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेणे विद्यार्थी स्व अध्ययनाने या पाठाचा अभ्यास करते असं म्हटलेलं आहे.
म्हणजे वगळलेल्या पाठांवर प्रश्न विचारणार नाही परीक्षेमध्ये, परंतु आपल्याला जो 20 मार्काचा प्रकल्प तयार करायचा आहे किंवा 20 मार्काचं जे स्व अध्ययन आहे, हे स्व अध्ययनासाठी हे तीनही प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे आणि या तीनही प्रकरणाचा विद्यार्थी स्व अध्ययन करतील असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे 10 प्रकरण आहेत आणि या 10 प्रकरणापैकी 3 प्रकरणं वगळण्यात आलेले आहेत. ते 3 प्रकरण म्हणजे पहिलं प्रकरण म्हणजे राज्य, हे परीक्षेसाठी वगळण्यात आलेलं आहे. नंबर 2 स्वातंत्र्य आणि हक्क, हे सुद्धा 11वीच्या परीक्षेमधून वगळण्यात आलेलं आहे. आणि नंबर 3 समता आणि न्याय, हे सुद्धा प्रकरण 11वीच्या परीक्षेपासून वगळण्यात आलेलं आहे. या तीनही प्रकरणावर इयत्ता 11वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु हे तीनही प्रकरण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि या तीनही प्रकरणाचा अभ्यास विद्यार्थी स्व अध्ययन करतील आणि अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात जी काही माहिती मिळेल ती माहिती गोळा करण्याचा किंवा प्रश्न उत्तर देण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतील, हा त्यामागचा उद्देश आहे. मग आता या 3 प्रकरणावर प्रश्न विचारला जाणार नाही, तर आपल्याला एकूण 7 प्रकरणाचा वर्ग 11वीमध्ये अभ्यास करावयाचा आहे. 7 प्रकरण म्हणजे या 3 भागावर. दुसऱ्या भागामध्ये 3 प्रकरण आहेत. यामध्ये 4थं प्रकरण आहे संविधानिक शासन, 5वं प्रकरण आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि 6वं आहे न्यायमंडळाची भूमिका, 7वं आहे लोकप्रशासन, 8वं आहे विकास प्रशासन, 9वं आहे 1945 नंतरचे जग आणि 10वं आहे 1945 नंतरचे जग भाग 2. या 4 पासून तर 10 पर्यंत या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर थोडाफार आपण शास्त्राचा परिचय करून घेऊ. आता शास्त्र हा शब्द अनेकदा ऐकलेला आहात. 8वी 9वी आणि 10वी मध्ये सुद्धा अभ्यास करताना आपण शास्त्र म्हणजे नागरिक शास्त्राचा शब्दप्रयोग ऐकलेला आहात. आता शास्त्र अनेकदा ऐकला असला तरी शास्त्र कशाला म्हणायचं, तर शास्त्राची आपल्याला व्याख्या अशी करता येईल: एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र होय. किंवा दुसरी व्याख्या करता येईल, सुव्यवस्थित ज्ञान संग्रह म्हणजे शास्त्र असंही म्हणता येईल. म्हणजे एखाद्या विषयाची पद्धतशीर मांडणी किंवा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र म्हणता येईल. आणि शास्त्राचे प्रकार पडतात 2, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. आता नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय? ज्या शास्त्रामध्ये निसर्गातील संपूर्ण सजीव व निर्जीव वस्तू यांचा अभ्यास केला जातो त्याला नैसर्गिक शास्त्र असं म्हणता येईल. आणि सामाजिक शास्त्रामध्ये, या शास्त्रामध्ये समाजातील सर्व घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सामाजिक शास्त्र असं म्हणता येईल. नैसर्गिक शास्त्राचे नियम, नैसर्गिक शास्त्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास नैसर्गिक शास्त्राचे नियम हे नेहमी कुठल्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही काळामध्ये व कोणत्याही स्थळामध्ये हे नेहमी 100% खरे ठरणारे असतात, तंतोतंत खरे ठरणारे असतात. परंतु सामाजिक शास्त्राचे नियम किंवा अटी हे 100% खरे ठरणारे नसतात. म्हणजेच काही प्रमाणात खरे ठरणारे असतात तर काही प्रमाणात खरे ठरणारे नसतात. तर नैसर्गिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित इत्यादी विषयांचा समावेश होतो. तर सामाजिक शास्त्रामध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र आणखी सुद्धा विषयांचा समावेश या सामाजिक शास्त्रामध्ये होतो. मग आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना राज्यशास्त्र हे कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, तर राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. आणि या राज्यशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, तर राज्यशास्त्राचे जनक प्राचीन ग्रीक विचारवंत एरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं.
आता प्राचीन ग्रीक विचारवंत अशा शब्दप्रयोग केलेला आहे, कारण ते ग्रीस देशाचे होते म्हणून त्यांना ग्रीक विचारवंत असं म्हटलं जातं. ज्यांनी पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला आणि त्या पॉलिटिक्स ग्रंथामधून बाकीचे हे सर्व ग्रंथ निर्माण झालेले आहेत. आणि म्हणूनच राज्यशास्त्राचे जनक म्हणून आपण प्राचीन ग्रीक विचारवंत एरिस्टॉटल असं आपण म्हणतो. आणि एरिस्टॉटलचे गुरु प्लेटो आणि प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस अशा पद्धतीची त्यांची साखळी, आणि हे तीनही विचारवंत ग्रीक होते. अशा पद्धतीने राज्यशास्त्र हे कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, शास्त्र कशाला म्हणायचं, राज्यशास्त्राचे जनक कोण, इत्यादी प्रश्न तयार होतात. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण प्रयत्न किंवा धडपड करू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना कोणता ना कोणता प्रश्न निर्माण करणे, प्रश्न निर्माण होणे गरजेचे आहे. आणि जोपर्यंत प्रश्न निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येणार नाही. अशा पद्धतीने अनेक असे प्रश्न या तासिकेच्या माध्यमातून आपण सोडविण्याचा प्रयत्न केला. तर या तासिकेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. मोबाईल नंबर आहे 7756959581. आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईनमध्ये कोणत्याही विषयाची किंवा राज्यशास्त्राची तासिका पाहत असताना हातामध्ये त्या विषयाचं पुस्तक असणे आणि त्या तासिकेमधून किंवा त्या व्हिडिओमधून काही जर आपल्याला नोट्स घ्यायची असतील तर वही आणि पेनसुद्धा सोबत असणे गरजेचं आहे. आणि या तासिकेच्या माध्यमातून ज्या काही प्रश्न तयार झाले आणि त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि काही अडचण आलीच तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.